हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 यासाठी टॅब आस्थापनांना 1/5/2026 रोजी सुरू करून देण्यात आलेला होता, परंतु 80% किंवा 90% आस्थापनांचे रोस्टर कंप्लीट नसल्यामुळे तारीख पे तारीख वाढवून देण्यात येत आहे, जसं आपण या पत्रामध्ये बघत आहोत। तर मित्रांनो, यामध्ये आस्थापनासाठी जो टॅब उपलब्ध करून देण्यात आला होता तो 1/5/2026 पासून ही सुविधा देण्यात आली होती। तर त्यानंतर मित्रांनो, वाढवून तारीख पे तारीख असं करत शेवटी ही तारीख आता आपल्याला 10/7/2026 ही मुदतवाढ मिळालेली आहे किंवा देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर सुद्धा मुदतवाढ मिळू शकते याची दाट शक्यता आहे किंवा हे नाकारता येत नाही। तर हे थोडंफार आस्थापनासाठी जो टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि मुदतवाढ तारीख पे तारीख जे आपल्याला भेटत आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती झालेली आहे। तर मित्रांनो, आपण आता आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया। तर मित्रांनो, जसं की आपण या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये बघितलं असेल की आपल्याला नागपूर विभागाच्या जागा बघायच्या आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम नागपूर जिल्हा परिषद। तर मित्रांनो, आपण नागपूर जिल्हा परिषद बघूया। तर मित्रांनो, नागपूर जिल्हा परिषदमध्ये जवळपास 456 जागा आहे। मित्रांनो, नागपूर जे जिल्हा परिषद आहे त्यामध्ये 456 जागा आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरी जी आपली जिल्हा परिषद आहे ती आहे भंडारा जिल्हा परिषद। ही पण मित्रांनो नागपूर विभागाच्या अंतर्गत येते। तर या भंडारा जिल्हा परिषदमध्ये मित्रांनो 514 जागा आहेत। तर नागपूरमध्ये मित्रांनो 456 जागा आहे, भंडारा जिल्हा परिषदमध्ये 514 जागा आहेत। आणि त्यानंतर मित्रांनो, पुढची जी जिल्हा परिषद आहे आपली ती आहे मित्रांनो गोंदिया जिल्हा परिषद। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जसं का आपल्याला आपण बघत असाल तर गोंदिया जी जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदमध्ये 598 जागा आहेत। तर मित्रांनो, या 3 जिल्हा परिषदेची माहिती आपण बघितलेली आहे। तर मित्रांनो, गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये 598 जागा आहेत आणि ह्या सर्व जागा मित्रांनो 100% जागा नाही आहेत, या 80% जागा आहेत। तर पुढची जी जिल्हा परिषद आहे मित्रांनो ती आहे चंद्रपूर जिल्हा परिषद। आणि मित्रांनो, या चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा 450 जागा आहेत। खूप जागा आहे मित्रांनो। कोण म्हणतंय की जागा नाही, तर मित्रांनो या सर्व जिल्ह्यामध्ये बंपर वॅकन्सी आहेत, बंपर जागा आहेत। आपण बघत असाल मित्रांनो की नागपूर जिल्हा परिषदेमध्ये 456 जागा आहेत, त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेमध्ये 514 जागा आहेत, तर त्यानंतर मित्रांनो गोंदियामध्ये 598 जागा आहेत आणि चंद्रपूरमध्ये 450 जागा आहेत। तर त्यानंतरचा आपला जिल्हा आहे मित्रांनो वर्धा जिल्हा परिषद। आणि या वर्धा जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मित्रांनो 235 या जिल्हा परिषदच्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत। तर हे झाले नागपूर विभागाचे 5 जिल्हा परिषद। आणि याच्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेची शेवटची जिल्हा परिषद आहे नागपूर विभागाची, ती म्हणजे जिल्हा परिषद गडचिरोली। आणि मित्रांनो, जिल्हा परिषद गडचिरोलीमध्ये सुद्धा खूप बंपर जागा आहे विदाऊट इंटरव्ह्यूच्या, आणि त्या आहेत मित्रांनो 955 जागा।
आणि मित्रांनो या सगळ्या नागपूर विभागाच्या जागा आहेत जिल्हा परिषदच्या विदाउट इंटरव्ह्यूच्या. आणि एक अमरावती जिल्हा परिषदेची पण आपण माहिती बघूया. तर मित्रांनो अमरावती जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा 580 जागा आहेत मित्रांनो. खूप जागा आहेत मित्रांनो. बंपर वॅकन्सी येणार आहेत. खूप जागा झेडपीच्या जिल्हा परिषदच्या विदाउट इंटरव्ह्यूच्या येणार आहेत. आणि मित्रांनो या सगळ्या मिळून जर का आपण बघितलं तर जवळपास 4000 जागा आहेत मित्रांनो. या सगळ्या मिळून जवळपास कमी जास्त होईल तरी मित्रांनो 4000 जागा आहेत. तर मित्रांनो काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. आपल्याला जिल्हा परिषदच्या पण खूप जास्त जागा येणार आहेत, वॅकन्सी येणार आहेत. तर मित्रांनो आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.